स्वाध्याय 5.1 पहिला प्रश्न आहे. संख्या रेषेवर एम बिंदूचा निर्देशक 2/3 आहे. आता सपोज ही संख्या रेषा आहे, ही आपली संख्या रेषा आहे आणि एम बिंदूचा निर्देशक आहे 2/3. बिंदू एम व एन मधील अंतर 3 एकक असेल. आता हे एम बिंदू आहे, मग एन बिंदू उजवीकडेही राहू शकते, या एमच्या उजवीकडेही राहू शकते आणि ह्या किंवा डावीकडेही राहू शकते. एकक अंतर आहे 3. ओके, 3 एकक एवढं अंतर आहे. ओके, आपल्याला निर्देशक दिलेत आणि अंतर दिलेत. तर एन बिंदूचे निर्देशक किती? 2 अचूक पर्याय निवडायचे आहेत. मग सपोज ह्याला मी n1 मानतो आणि याला n2 मानतो. मग या n1 आणि n2चे मला निर्देशक शोधायचे आहेत. तर जर n1 ही mच्या पुढं आहे, म्हणजेच n1चं निर्देशक मोठं राहणार आहे. किती मोठं राहील? या 2/3पेक्षा 3 एकक जास्त, म्हणजेच इथे राहील 2/3 + 3. आणि या n2 mच्या डावीकडे, म्हणजे n2चं निर्देशक mपेक्षा लहान राहील, कारण तो मागे आहे ना. सो किती मागे राहील? या 2/3 मधून एवढं 3 एकक वजा करायचं आहे. जे अंतर आहे ते एकक वजा करायचं आहे. अशा प्रकारे nचे 2 निर्देशक मिळतील आपल्याला. तर आपल्याला माहीत आहे इथे डायरेक्ट काय मिळतो? 3 × 9, 9 × 2 11, प्लस असल्यामुळे बेरीज करा. 3 × 9, 9 × 2 11, 11/3 ही nची पहिलं निर्देशक आहे. आणि इथे 3 × 9, आता 9 मधून 2 काढायचे आणि 9 हे मायनस चिन्ह आहे, त्यामुळे 3 × 9, 9 मधून 2 गेल्यावर 7, 9 हे मायनस असल्यामुळे -7 आणि खाली /3. अशा प्रकारे n1 म्हणजे nचं निर्देशक 11/3 आणि दुसरं निर्देशक आहे -7/3. ऑप्शन 1 आणि 2. ओके, ऑप्शन 1 आणि 2. तर लक्षात ठेवा, मग जर कोणत्याही संख्येच्या पुढचं निर्देशक काढायचं असेल तर त्याच्या निर्देशकामध्ये तेवढं अंतर बेरीज करायचं आहे, आणि मागलं जर निर्देशक काढायचं असेल तर त्याच्या निर्देशकातून तेवढं अंतर वजा करायचं आहे. दुसरा प्रश्न आहे. संख्या रेषेवर A या बिंदूचा निर्देशक -8/5 आहे. ही संख्या रेषा आहे. A या बिंदूचं निर्देशक दिलेत किती? -8/5. A व B या बिंदूतील अंतर 17/5 असल्यास B या बिंदूचे निर्देशक कोणते? परत सेम गणित आहे. मग B बिंदू उजवीकडे राहू शकतो Aच्या, किंवा डावीकडे राहू शकतो. त्यांच्यातील अंतर दिलेत 17/5. हे जे अंतर आहे हे A आणि B मधलं अंतर 17/5, इकडेही 17/5. मग आता ह्या Bच्या निर्देशकाला मी B1 मानतो, याला B2 मानतो. मग B1 जर काढायचं असेल तर या -8/5 मध्ये हे अंतर बेरीज करायचं, कारण पुढं आहे ना, Aच्या पुढं आहे, मग बेरीज काढायचं 17/5. आता या B2चं निर्देशक काढायचं असेल तर A मधून एवढं अंतर वजा करायचं आहे. -8/5 मधून हे 17/5 मायनस करायचं आहे. आता इथे पहा, 5 छेद समान आहे म्हणून 1 लिहून घ्या. -8 + 17, -8 + 17, मग छेद 5ला 5, -8 + 17, एक संख्या मायनस आहे आणि एक प्लस आहे, म्हणजे वजाबाकी करा. 17 मधून 8 गेल्यावर 9, मोठ्याचं चिन्ह प्लस. ओके, +9/5. इथे छेद समान आहे, 5ला 5, -8 - 17, -8 - 17, दोन्ही मायनस संख्या आहेत म्हणून यांची बेरीज करा. 17 × 8 = 25 आणि मोठ्याचं चिन्ह मायनस. ओके, -8 आणि -17 -25/5. कटवाकटी होते. 5 × 1 = 5, 5 × 5 = 25, म्हणजेच काय आलं? -5/1. छेदातलं एक लिहिणं गेलं तरी चालते, म्हणजेच -5. अशा प्रकारे Bचं निर्देशक आलेलं आहे -5 आणि
+9/5. -5 व +9/5. ऑप्शन 3. -7/11. -7/11 ही संख्या कोणत्या दोन लगतच्या पूर्णांकांच्या दरम्यान आहे? -7/11 ही संख्या कोणत्या दोन लगतच्या पूर्णांकांच्या दरम्यान आहे? आता हे उत्तर काढण्यासाठी आपल्याला 11ने 7ला भागाकार करावा लागेल. आपल्याला माहीत आहे छेदाने अंशाला भागाकार करतो. 11ने 7ला भागाकार करावा लागेल. शून्याचा भाग जातो. 11 शून्य 0. 7 दशांश 0 घेतला. 11 6 66. 4 0. परत 0 घेऊ शकतो आपण डायरेक्ट. 11 3 33. परत 7 घ्या. 7 उरतात 0. 0 घेतलं. परत 6 येईल. म्हणजेच याचा आन्सर येईल मायनस असले -0.6363 परत येतील. 63 परत येईल. म्हणून 6 आणि 3 वर बार. मग ही संख्या कोणत्या दोन संख्यांच्या दरम्यान आहे? तर ही संख्या आहे, या संख्येहून लहान संख्या आहे -1. कारण अशा प्रकारे येते हे 0 मायनस असल्यामुळे इकडे येईल. हे 0 पॉईंट समथिंग येतात आणि इथे येईल -1. म्हणजे ही जे दशांश अपूर्णांक आहे ती 0 आणि -1च्या दरम्यान येईल. ओके. -1 व 0. 0 व -1. ऑप्शन 1. कारण -0.63 याच्यापेक्षा लहान संख्या आहे -1. -0.63 पेक्षा लहान संख्या आहे -1 आणि मोठी संख्या आहे 0. म्हणजे ती इथं कुठेतरी येते. अशा प्रकारे ही जी संख्या आहे दशांश अपूर्णांक ती -1 आणि 0च्या दरम्यान आहे. ऑप्शन 1. 4 ते 6 साठी सूचना. संख्या रेषेचे निरीक्षण करून उत्तरे लिहा. संख्या रेषेवरील बिंदू समान अंतरावर आहेत. ओके. तर संख्या रेषा दिलेले आहे. ए बिंदू आहे ए, बी, सी डी ई एफ जी एच, जी एच पी क्यू, सी डी ई एफ जी एच पी आणि क्यू. आणि एचं निर्देशक आहे 0. नंतर दिले ईचं निर्देशक आहे 1. नंतर पीचं निर्देशक आहे 2. ओके. तर पहिल्यांदा आपण सर्व बिंदूचं निर्देशक लिहून घेऊया. इथे पहा हे किती अंकन आहे, शून्यापासून किती दूरवर आहे? 1 2 3 4. म्हणजेच हे 4/4. 4/4 म्हणजे 1 आहे. हे ए बीचं राहील 1/4. सीचं निर्देशक राहील 2/4. हे 3/4. हे 4/4 म्हणजेच 1. पुढं असेल 5/4, 6/4, 7/4. हे 8/4 म्हणजेच 2. आणि क्यूचं निर्देशक राहील 9/4. अशा प्रकारे आपण सर्व बिंदूचे निर्देशक लिहून घेतलेले आहेत. तर प्रश्न आहे 4 ते 6. पुढे दिलेल्या रेषाखंडातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडांच्या लांबींची बेरीज किती? सर्वात अच्छा, हे दिलेले रेषाखंड आहेत. रेषाखंड कोणकोणते आहेत? रेख सी बी आणि रेख ई बी आणि रेख ई क्यू आणि रेख क्यू जी. अशा प्रकारे दिलेले हे 4 रेषाखंड आहेत. यांच्यापैकी सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडांची लांबींची बेरीज. आता सी बी पहा. ठीक आहे. सी बी डायरेक्ट आहे. ई आणि बीमध्ये किती आहेत? 2 बिंदू आहेत. सी बीमध्ये कोणतेच बिंदू नाहीत. ई क्यू पहा. ई आणि क्यूमध्ये
1 2 3 4 4 बिंदू आहेत. क्यू जीमध्ये क्यू आणि जीमध्ये फक्त 2 आहेत. अशा प्रकारे ई क्यू ही सर्वात मोठी रेषाखंड आहे. सर्वात मोठी रेषाखंड कोणते आहेत? ई क्यू आहे. आणि ई क्यूची लांबी आहे पहा, ई आणि क्यूची लांबी. आता हे अंतर आहे बघा, ह्या छोट्या तुकड्याचे अंतर आहे 1/4. 1/4 1/4ने वाढते. मग ए आणि क्यूपर्यंत अंतर पहा, हे 1/4, हे 2/4, 3/4, 4/4 आणि 5/4. ई क्यूमधलं अंतर आहे, ई क्यू या रेषाखंडाचं लांबी आहे 5/4. त्याचप्रकारे सर्वात लहान रेषाखंड आहे सी बी. कारण सी बी हे डायरेक्ट आहे, याच्यामध्ये कोणतेच बिंदू नाहीत. सर्वात लहान रेषाखंड आहे सी बी आणि याचं अंतर आहे, सी बीचं अंतर राहील डायरेक्ट एकच बिंदू आहे ना, त्यासाठी 1/4. यांची आपल्याला विचारलेत यांच्या लांबीची बेरीज 5/4 आणि 1/4 यांची बेरीज. आता छेद समान आहे, 4ला 4 घ्या, 5 अधिक 1 6/4 म्हणजेच कटोकटी होते 2 2 2 4. ऑप्शन राहील 3/2. 3/2 म्हणजेच 2 जेव्हा भागाकार करतो, 2 1 2, 1 उरला 2 5 10. ओके, 1.5 येईल. 3ला 2ने भागाकार केल्यावर 1.5 येईल. 1.5 म्हणजेच 1.50. अशा प्रकारे चौथ्याचं उत्तर आहे 3. नंतर म्हणतात की बिंदू सी व बिंदू एफ यांतील अंतर किती? बिंदू सी आणि बिंदू एफ यांतील अंतर. मग बिंदू सी आणि एफ यांतील अंतर, आता एवढं अंतर 1/4 आहे, हो की नाही? 0 आणि 1/4 म्हणजे 1/4ने वाढत गेलं आहे. सी आणि एफमधलं अंतर पहा, हे 1/4, 2/4, 3/4. अशा प्रकारे सी आणि एफमधलं अंतर आहे 3/4. सी एफ याची हे अंतर आहे 3/4. मग इथं ऑप्शन्स आपल्याला दशांशमध्ये आहेत, म्हणून जेव्हा आपण भागाकार करतो 4ला 3ने जर भागाकार केलो तर अगोदर शून्याचा भाग जातो, 4 0 0 म्हणजे 30 होतात. 428, 30मधून 28 गेल्यावर 2, 4 25. अशा प्रकारे सी आणि एफमधलं अंतर येईल 0.75. ऑप्शन 1. नंतर सहावा प्रश्न आहे, संख्या रेषेवर ए पीची लांबी 2 एकक आहे. ओके, ए पीची लांबी बरोबर आहे 2 एकक आहे. ए पीची लांबी 2 एकक आहे. तर लेंथ ऑफ बी डी प्लस लेंथ ऑफ सी जी मायनस लेंथ ऑफ एफ पी किती म्हणतात? आता बी डीमधलं अंतर किती आपल्याला माहीत आहे. ह्या एका तुकड्याची लांबी आहे 1/4. बी आणि डीमध्ये 2 तुकडे आहेत, म्हणून 1/4 आणि हे 2/4. बी डीचं अंतर आहे 2/4. प्लसला प्लस सी जीचं अंतर सीपासून जीपर्यंत बघा, हे 1/4, 2/4, 3/4 आणि हे 4/4 म्हणजेच 1 राहील. मायनस एफ आणि पीमधलं अंतर हे 1/4, 2/4 आणि हे 3/4. ओके, हे सोडवायचं आहे. मग आपल्याला माहीत आहे छेद समान आहे, डायरेक्ट लिहून टाका. 1 छेद लिहून घ्या, 2 + 4 आणि हे -3. अशा प्रकारे 4 आणि 2ची बेरीज 6, 6मधून 3 गेल्यावर 3, 3/4. ऑप्शन आहे 6व्याचं 3/4. ऑप्शन 4. सातवा आणि 8वा प्रश्नासाठी हे प्रश्न. आता दिलेली ही संख्या रेषा आहे.
अशा प्रकारे दिलेली संख्या रेषा आहे. इथे ए बिंदू आहे. ए बिंदूच्या लगत इथं -2 लिहिलेलं आहे. नंतर 1 2 3 1 2 3 तिसऱ्या क्रमांकाला -1 आहे. इथं बी आहे. इथे आणखी एक गॅप आणि इथं पी निर्देशांकला 0 आहे. 1 2 3 3 नंतर सी आहे. इथे 1 आहे. नंतर 1 2 3 1 2 3 4 चौथ्या क्रमांकाला डी आहे. एक 2 3 4 चौथ्या क्रमांकाला डी आहे आणि इथं 2 आहे. ओके, एशी निगडीत असणारी संख्या कोणती? तर पहा, इथे 0 आहे आणि 1 आहे. मग 0 आणि 1 मध्ये किती आहेत? 1 2 3 4. ओके, 0 आणि 1 मध्ये 1 2 3 4 म्हणजे ही झालं 4/4. ओके, आणि हे आहे 1/4. हे 2/4 3/4. त्याचप्रमाणे इकडं मायनस होईल. हे -1/4, हे -2/4, -3/4, -4/4, -5/4, -6/4 आणि हे -7/4. तर ए बिंदूशी निगडीत असणारी संख्या आहे -7/4. इथं आहे का ऑप्शन? नाही आहे. मग हे पूर्णांकयुक्तमध्ये आहे. पूर्णांकयुक्त अपूर्णांक 4ने 7ला भागाकार करा. कितीचा भाग जाते? 4 × 4. किती उरतात? 3 आणि हे मायनस. ओके, अशा प्रकारे ए बिंदूशी निगडीत पूर्णांकयुक्त अपूर्णांक संख्या आहे -1.3/4. ऑप्शन 2. आणि 8वा प्रश्न आहे, असत्य विधान कोणते? ए बी एकरूप, याला एकरूप असे म्हटलेलं आहे. ऑप्शन असा आहे की रेख ए बी एकरूप रेख बी सी. ओके, याला एकरूप असे म्हणतात. आणि याचा अर्थ आहे ए बी आणि बी सीची लांबी समान आहे म्हणे. पाहूया आता ए बीची लांबी पहा. ए बी म्हणजे किती आहेत? 1 2 3 4 5. ओके, ए पासून बी पासूनचं अंतर आहे 5. 1 2 3 4 5. ओके, याचं 5 आहे. त्याचप्रमाणे बी सी पहा. मग 1 2 3 4 5. हो हे पण 5 अंतर येतं आहे. आपल्याला असत्य म्हणजे चुकीचं विधान, म्हणजे हे सत्य विधान आहे. हे आपलं ऑप्शन नाही आहे. दुसरं पहा, बी सी एकरूप सी डी. बी सी एकरूप रेख सी डी. आता बी सीचं अंतर पाहिलं होतं आपण 5. आता सी डीचं अंतर पाहूया. सी डी किती आहे? इथं आहे सी डी. 1 2 3 4 5. हे पण 5 एकक आहे, म्हणजे हे पण बरोबर आहे. हे पण सत्य विधान आहे. तिसरं विधान आहे रेख ए सी एकरूप बी डी. ए सी एकरूप बी डी. आता ए सीचं अंतर पहा. ए पासून सीचं अंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ए सीचं अंतर आहे 10 एकक. आणि बी डीचं अंतर आहे बी डी 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हे पण 10 अंतर आहे, म्हणजे हे पण सत्य विधान आहे. म्हणजे आपलं असत्य विधान राहील 4थं, ए पी एकरूप बी डी. ए पी एकरूप बी डी. आता बी डीचं अंतर बी डी नाही, ए पी पी डी. पी डी आपण पी डीचं अंतर काढलो का? नाही. ए पीचं अंतर नाही काढलो. मग ए पीचं अंतर किती राहील? ए पासून पीचं अंतर 1 2 3 4 5 6 7. ए पीचं अंतर येत आहे 7. आणि पी डीचं अंतर आहे पी पासून डी 1 2 3 4 5 6 7 8. ओके, पी डीचं अंतर येते 8 एकक. म्हणून हे एकरूप आहेत का? कारण यांची लांबी वेगवेगळी आहे. हे 7 एकक अंतर आहे ए आणि पी मधलं अंतर, आणि पी आणि डी मधलं अंतर 8 एकक अंतर आहे. म्हणून हे एकरूप नाही होऊ शकत. हे असत्य विधान आहे. ऑप्शन 4, 8वा ऑप्शन 4. अशा प्रकारे आपलं स्वाध्याय 5.1 संपलेलं
आहे.